तुमचं बाळ वजनाने वाढत नाही आहे का? बाळाचं पोट साफ होत नाही का? तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आज मी बनवणार आहे बाळासाठी ओट्स सॅरेलॅक्स. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अगदी इझी आहे. तुम्ही ट्रॅव्हलमध्ये पण याला इझिली बाळाला देऊ शकता आणि 6 महिन्याच्या नंतर बाळाला तुम्ही कधीही केव्हाही हे देऊ शकता. 6 महिन्याच्या बाळानंतर कसा बनवायचा तो आपण पाहूयात. तर पहा, सगळ्यात पहिले तुम्ही 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत आणि कढईमध्ये ते टाकून घेतलेले आहेत आणि छान आपल्याला ते रोस्ट करून घ्यायचे आहेत. खूप आपल्याला लालसर वगैरे करून घ्यायचे नाही आहेत. ओट्स भाजले की आपोआप आपल्याला कळून जातं. तर पहा, आपण स्लो गॅसवरती करायचे आहेत, कारण की फास्टवरती केल्यानंतर जळण्याची शक्यता असते आणि बाळाला एक कडूसरपणा त्यामध्ये येईल. आणि बाळासाठी हे खूपच पौष्टिक आहे. तुम्ही हे ओट्सची रेसिपी बनवल्यानंतर, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही बाहेरचं सॅरेलॅक्स बंद कराल. घरचं सॅरेलॅक्स बाळाला पोटाला जड जात नाही, कॉन्स्टिपेशनची समस्या कमी होते, वजन वाढीस देखील हे मदत करतं. आणि रोज इथे छान मी असे ओट्स भाजून घेतलेले आहेत. ओट्स भाजलेला एक छानसा असा वास येतो आणि तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा असतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल. ओट्समध्ये असलेले कार्ब्स आणि फायबर बाळाला वजन हेल्दी पद्धतीने वाढतात, ऊर्जा देणारे आहेत. बाळ दिवसभर ॲक्टिव्ह आणि फ्रेश राहण्यासाठी हा एक उत्तम एनर्जी फूड आहे. आपण बाळाला 6 महिन्यानंतर हे देऊ शकतो. त्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि ते मी थंड करायला ठेवून घेतले होते. छान असं फाईन असं आपण पावडर करून घेणार आहोत त्याचं आता आपण याचं पावडर करून घेऊयात. बाहेरच्या सॅरेलॅक्स म्हणजे विकतच्या सॅरेलॅक्समध्ये ना प्रिझर्वेटिव्स असतात. त्याच्यामुळे आपण बाळाला ते देऊ नये. आपण घरी बनवलेलं सॅरेलॅक्स कसं बनवतो, काय बनवतो वगैरे, आणि कुठलेही प्रिझर्वेटिव्ह आपण याच्यामध्ये टाकत नाही. त्यामुळे बाळासाठी अगदी हेल्दी आहे हे. आणि इथे पावडर याची बनवून तयार झालेली आहे. अगदी मिक्सर जर चांगला असेल ना तर एकदम फाईन असं पावडर होतं. अगदी हे चरचर आहे थोडंसं. तर याला मी ना थोडं चाळून घेते, कारण की 6 महिन्याचं आपलं बाळ आहे आणि त्याला अजिबात असलं, कारण की आपण त्याला वरचा आहार फक्त चालूच केलेला आहे आणि त्यामध्ये हे देतो तर बाळाला पोट दुखायचे प्रॉब्लेम वगैरे चालू होतील. त्याच्यामुळे अगदी आपल्याला फाईन असं चाळून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी रव्यासारखं आपल्याला बाळाला द्यायचं नाही आहे, कारण की बाळ आपलं अजून लहान आहे. आणि चाळून घेतल्यावर तुम्हाला मी दाखवते, बरेचसे असं रवा निघत असतो, जसं की रवा असं त्या टाईपचं निघतं आहे. आणि ओट्समध्ये ना आयरन, झिंक आणि बी विटॅमिन्स असतात, जे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी उपयोगी आहेत. म्हणजेच काय, अर्थात मेंदूच्या विकासासाठी चांगलं आहे ओट्स. घरचं सॅरेलॅक्समध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसलेला, म्हणून बाळाची इम्युनिटी नॅचरली स्ट्रॉंग होते. त्यामुळे शक्यतो आपण बाळाला आपल्या घरचं जे घर बनवता येईल आपल्याला ते मी घरीच माझ्या बाळाला देत असते. अजूनपर्यंत त्याला मी कुठलाही सॅरेलॅक्सचं पॅकेट वगैरे आणलेलं नाही आहे. आणि 5 साली इथे एवढं जाडसर हे निघलेलं आहे. आणि बाळाला पहिल्यांदा देताना तुम्ही ओट्स देत असाल पहिल्यांदा, तर थोड्या प्रमाणात द्या, 2-3 चमच्यामध्ये, जास्त नको. कारण की आपण बाळाला जेव्हा कुठलाही नवीन प्रकार देतो तेव्हा आपण बाळावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि थोड्या प्रमाणात द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याला गॅस, उलटी वगैरे, पोटदुखीचा वगैरे त्रास होतो का हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे नवीन पदार्थ देताना अगदी 2 ते 3 चमचे पुरेसा असतो 6 महिन्याच्या बाळाला, 6 ते 7 महिन्याच्या बाळाला. आणि इथे माझ्याकडे एक डब्बा होता छानसा असा, तो याच्यामध्ये मी एअरटाईटमध्ये भरून ठेवते. महिनाभर सहज आपलं हे पावडर टिकतं. माझ्याकडे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे सॅरेलॅक्स मी बनवून ठेवलं आहे, म्हणून मी एवढंच एकाच वाटीचं बनवलं होतं. वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत राहणार आहे अशाच, कारण की एकदाच बनवून ठेवलं की माझ्याकडे ऑलरेडी खूप आहेत, म्हणून मी बनवून नाही ठेवलं. एका वाटीमध्ये एवढा डब्बा माझा झाला होता. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर अजून तुम्ही 1 वाटी ॲड करू शकता याच्यामध्ये. आणि बघा, छान असं महिनाभर आता हे पावडर टिकणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला घाई असेल किंवा कुठेही जायचं असेल ना, तर पटकन आपण सॅरेलॅक्स घेऊ शकतो आणि पाण्यामध्ये उकळून त्याला देऊ शकतो. सॅरेलॅक्सच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. सध्या मी एक तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकीच्या नेक्स्ट तुमच्यासोबत मी शेअर करेल उद्या, परवा वगैरे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ माझे तुम्हाला दिसतील लवकर. आणि बघा, इथे मी 2 चमचे सॅरेलॅक्स टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 कपभर पाणी टाकायचं आहे. गिठुळ्या होऊ नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित त्याला स्टर करून घ्या आणि नंतर मग आपण गॅस चालू करणार आहोत. 1 कपभर पाण्यामध्ये बस होतं. जर तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करत असाल ना, तर अगदी गरम पाण्यामध्ये पण याला तुम्ही बेबीला देऊ शकता. जसं तुम्हाला म्हटलं, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आहेत सॅरेलॅक्सच्या वगैरे, कशा बनवायच्या ते देखील वेगवेगळे आहेत. ते नेक्स्ट उद्या, परवा वगैरे तुमच्यासोबत मी शेअर करेलच.
सध्या मी एकच ही रेसिपी शेअर करते. कधी कधी बाळ खात नाही, तर त्यासाठी पण वेगवेगळ्या आपण पद्धती बनवू शकतो आणि बाळाला देऊ शकतो. कारण मी तसंच ट्राय केलं आहे माझ्या बाळाला. आणि बघा इथे छान अशी उकळी आलेली आहे. आपल्याला 6 महिन्याचं बाळ अगदी तो अगदी पातळ असं पेस्ट टाईपमध्ये खात असतो, अजिबात तो घट्टसर वगैरे खात नसतो. आणि 6 महिन्याचं बाळ जास्त करून फुंकारी जास्त तो मारत असतो. पण जेवढं जाईल तेवढं बेबीला आपण द्यायचा प्रयत्न करायचा. जबरदस्ती बाळाला अजिबात नाही करायची, 6 ते 7 महिन्याच्या बाळाला जबरदस्ती. तर बघा अशा स्टेजला आलं ना, तर आपल्याला गॅस बंद करायचा असतो. कारण की बाळ अजून लिक्विड फॉर्ममध्येच आहे, तो अगदी कडक वगैरे खात नाही आहे, घट्ट वगैरे अन्न तो खायला अजून त्यांनी सुरुवात केलेली नसते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला 6 ते 7 महिन्याच्या बाळाला देऊ शकता. ही रेसिपी तुम्ही 6 ते 8 महिने 12 महिन्यापर्यंत पण आपण बेबीला देऊ शकतो, बेबीला आवडत असेल. मी माझ्या बेबीला अजूनही देते. आणि पाहत असेल आपली इथे रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि मी असेच सॅरेलॅक्सचे बेबी फूडचे रेसिपीज शेअर करत असते, त्याच्यामुळे आपले चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. बाय.